मुंबईसह काही घाटमाथ्याचे भाग आहेत त्या ठिकाणी अतिवृष्टी पाहायला मिळते. तर राज्याच्या काही ठिकाणी ढगाळ हवामान आहे. नमस्कार, मी किरण वाघमोडे. तुम्ही पाहतात हवामान अंदाज आणि बातम्या फेसबुक पेज, यूट्यूब चॅनल. आज 5 जुलै सकाळचे 9:30 वाजलेत. पाहूयात येत्या 24 तासात राज्यातील हवामान कसे राहील. सध्या जर आपण पाहिलं तर या ठिकाणी ओडिशाच्या किनारपट्टीच्या आसपासच्या भागांमध्ये तीव्र कमदाबाचं क्षेत्र अजूनही पाहायला मिळतंय. तर अजून एक कमदाबाचा पट्टा अशा प्रकारे मध्य प्रदेश होत उत्तर भारताकडे विस्तारलेला आहे. शियर झोन, ईस्ट वेस्ट विंड शियर झोन आहे तो राज्याच्या उत्तर भागाकडून गेलाय. मुंबईच्या आसपास एक चक्राकार वाऱ्यांची स्थिती हळूहळू विकसित होते. मिड ट्रॉपोस्फिरिक सर्क्युलेशन एमटीसी याला म्हणतात. तर हे सिस्टीम बनल्यामुळे या भागामध्ये पावसाचा जोर अजून वाढण्याचा अंदाज आहे आणि पुढील 2 ते 3 दिवस मुंबई, ठाणे, पालघर, त्यानंतर पुणे घाटमाथा, अहिल्यानगर घाटमाथा, नाशिकच्या घाटमाथ्याच्या आसपासच्या भागांमध्ये पावसाचा जोर हा टिकून राहील. तसेच इकडे सातारा, कोल्हापूर घाटाकडे सुद्धा जोरदार पाऊस झालेला आहे. अतिवृष्टी काही ठिकाणी झाली कारण ऑफशोर ट्रफ सुद्धा या ठिकाणी कोकण किनारपट्टीला सक्रिय आहे. सकाळची सॅटेलाइट इमेज पाहिली तर या ठिकाणी रत्नागिरी, रायगड जोरदार पावसाचे ढग आहेत. साताऱ्याचे उत्तरेकडील घाटमाथ्याच्या आसपासचे भाग आहेत, पश्चिम भाग आहेत. या ठिकाणी पावसाचे ढग आहेत. पुण्याच्या घाटमाथ्याकडे जोरदार पावसाचे ढग आहेत. पुणे शहराच्या आसपास सुद्धा मान्सून सरी सक्रिय आहेत. मध्यापर्यंत हा पाऊस पोहोचलेला आहे. पूर्वेकडे मात्र हलक्याशा सरी पाहायला मिळत असतील. मुंबईच्या आसपासच्या भागांमध्ये पावसाचे ढग कायम आहेत. पालघरच्या किनारपट्टीला पावसाचे ढग कायम आहेत. इकडे गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूरच्या हे भागांमध्ये पावसाची संततधार कायम आहे. राज्याच्या इतर ठिकाणी ढगाळ हवामान आहे. क्वचित काही ठिकाणी हलके थेंबही झाले असतील, पण विशेष पाऊस इतर ठिकाणी नाही. इकडे कोल्हापूर घाट, रत्नागिरीच्याही काही भागांमध्ये पावसाचे ढग पाहायला मिळत आहेत. आणि आत्ता येत्या 24 तासातील अंदाज पाहिला तर मुंबई शहर, उपनगर, पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सातारा घाटमाथा, पुणे घाटमाथा, अहिल्यानगरचे घाटमाथ्याच्या आसपासचे भाग अतिशय मुसळधार तर काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. तसेच सिंधुदुर्ग, त्यानंतर कोल्हापूर घाटमाथा मुसळधार ते अतिमुसळधार किंवा एखाद्या ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता राहील. नाशिक घाटमाथा मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता राहील. त्यानंतर अहिल्यानगर पश्चिम, पुणे पश्चिमेकडील भाग असतील, सातारा पश्चिमेकडील भाग, कोल्हापूर पश्चिमेकडील भाग असतील किंवा मध्यवर्ती भाग असू शकतात. तर या ठिकाणी सुद्धा मध्यम तर काही वेळासाठी जोरदार मान्सून सरी या पाहायला मिळण्याची शक्यता आहे. तर नाशिकचे राहिलेले भाग आहेत, अहिल्यानगरचे मध्यवर्ती भाग असेल, पुणे, सातारा, सांगली हे जे काही पूर्वेकडील भाग आहेत कोल्हापूरचे, या भागामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस किंवा हलक्या स्वरूपाचा पाऊस, हलका किंवा हलका मध्यम अशा प्रकारचा पाऊस पाहायला मिळेल. मोठ्या पावसाची शक्यता सध्या दिसत नाही. त्यानंतर इकडे भंडारा, गोंदिया मध्यम ते काही ठिकाणी जोरदार किंवा मुसळधार स्वरूपाचा पाऊस राहील. गडचिरोली, चंद्रपूर, नागपूर, वर्धा, अमरावती, बुलढाणा, अकोला हा जो भाग असेल विखुरल्या स्वरूपात मध्यम ते एखाद्या वेळासाठी जोरदार पावसाची सर पाहायला मिळू शकते. राहिलेला भाग धुळे, नंदुरबार, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, बीड, सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, हिंगोली, परभणी, जालना, जळगाव हा जो काही भाग आहे क्वचितच हलकासा पाऊस काही ठिकाणी पाहायला मिळेल. मोठ्या क्षेत्रावरती मोठ्या पावसाची शक्यता सध्या दिसत नाही. बरेचसे भाग कोरडे सुद्धा राहतील. बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच. फेसबुक पेज फॉलो करा, यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा.